ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणी अडकवण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचा हात आहे। गोरे यांच्या विरोधात तयार केलेले व्हिडिओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले असून त्या तिघांमध्ये अनेक फोन कॉल झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला। अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं। जयकुमार गोरे यांना आयुष्यातून उठवण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणी मुळापासून चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत। मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। आता याची चौकशी होईल, पण कुठेतरी हे चाललं काय आहे? आम्ही एखाद्याला आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत, पण अशा प्रकारे कोणाला जीवनातनं उठवून टाकायचं, अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदे चकमकीत मारला जाण्यापेक्षा कायद्याने त्याला फाशी झाली असती तर बरं झालं असतं, मात्र म्हणून विरोधकांना त्याचा पुळका का येतो आहे असा सवाल त्यांनी केला। दंगेखोर आणि अत्याचारी यांच्याबद्दल कोणी संवेदनशील होण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री म्हणाले। परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती अचलिया समिती स्थापन केली आहे। पोलिसांच्या चुकीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं आढळलं तर दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या प्रकरणी 5 पोलिसांना निलंबित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व गुन्हेगारांना सर्वोच्च शिक्षा होण्यासाठी प्रयत्न राज्य सरकार करेल। नागपूर दंगल प्रकरणी 107 आरोपी पकडले गेले, त्यापैकी 12 आरोपी अल्पवयीन आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली। लोकसंख्येच्या दृष्टीने गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात 8व्या क्रमांकावर आहे। देशातील प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा सुव्यवस्था असलेली आपल्या राज्यातील शहरं आहेत। अपराध सिद्धीच्या दरात सुधारणा झाली आहे असं त्यांनी सांगितलं। आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही। टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत। तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं। पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे। त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही। देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत। अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात सरकारने मोठी मोहीम उघडली असून 2023-24 मध्ये 1290 घुसखोरांना अटक केली आहे अशी माहिती त्यांनी दिली। नक्षलवादाच्या विरोधात देशभरात निर्णायक लढाई सुरू असून महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे असंही गृहमंत्री म्हणाले। 2024 मध्ये 28 नक्षलवादी ठार मारले गेले तर 19 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती त्यांनी दिली। शिवरायांबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक झाली आहे, त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कुठल्याही घटनेचा विरोधक आपल्याशी संबंध जोडतात असा टोला लगावत अपराधी कोणीही असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही, कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे ही महाराष्ट्रातली 13 कोटी जनता आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। सभागृहात मंत्र्यांबद्दल वक्तव्य रोज करणारे लोक आहेत। सभागृहाला डिवचण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची कविता पुन्हा वाचतात। अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी। अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं।